नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। महावेदीचा उभा मंडप ब्रह्मवेत्ते पंडित शास्त्री यांनी दाटून गेला होता। मंडपाच्या मध्यभागी अष्टदिशांना आम्रपत्रे आणि श्रीफले मस्तकी घेतलेले सुवर्णांचे, रुपयाचे, तांब्याचे, मृत्तिकेचे कुंभ स्थापित केले होते। त्यात दूध, दही, तूप, मध आदी पंचामृत आणि पाणी मंत्रित करून भरले होते। त्या सर्व कुंभ्यांच्या कंठांना फेर टाकून कुंकू हळदीत न्हालेल्या शुभ्र धाग्यांनी ते अष्टकुंभ एकजीव करून एक नेटका अभिषेक चौक सिद्ध केला होता। चौकाच्या दक्षिण दिशेला औदुंबराची प्रशस्त आसंदी उभी केली होती। राजे युवराज सोयराबाई यांनी अभिषेकासाठी स्थानापन्न होण्याची ती बैठक होती। औदुंबराच्या पवित्र समिधांची तिच्यासमोर कडी व तुपाने शीग भरलेली काशाची मोठी परात रांगोळी फिरलेल्या चंदनी चौरंगावर मांडली होती। तिच्या उजव्या तर्फेने तूप भरलेला सुवर्ण कलश, दूध भरलेला रौप्य कलश, दही भरलेला ताम्र कलश, मध भरलेला मृत्तिका कलश, मोती लगाचे नकसदार छत्र, मयूरपिसांचा अब्दागिरी पंखा, भगवे वाद लोंबणारा सोनेरी मोरचेल असा अभिषेकी सरंजाम हारीने लावून ठेवला होता। राजमंडळाच्या समंत्रक स्नानासाठी चौकाच्या मध्यभागी 2 स्नान चौक उभे केले होते। एक खुला राजे व संभाजी राजांसाठी, दुसरा आडपडदे टाकलेला सोयराबाईंच्यासाठी। स्नानांचे सांडी व पाणी अभिषेक चौकाबाहेर काढण्यासाठी विटांचे पाट त्यांच्या भोवतीने फिरवले होते। मंडपांचे पूजन करून मंत्रघोषांच्या गजरात राजे संभाजीराजे सोयराबाई हे राजमंडळ मंडपात आले। गणेश पूजनाने अभिषेक विधीला सुरुवात झाली। कुंकू हळदीच्या चिमटी सोडून राजमंडळ दक्षिण पाऊल धाग्यापार ठेवीत अभिषेक चौकात आले। त्यांच्या पाठोपाठ गागा भट्ट, बाळंभट आदी मंत्रवेत्ते आले। मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, रामचंद्रपंत, त्र्यंबकपंत, दत्ताजी त्रिमल, निराजीपंत आणि रघुनाथ पंडित हे मंत्रीगण आले। समंत्रक स्नानानंतर राजे युवराज यांचे मृत्तिका आणि पंचामृत स्नान झाले। मंत्रांचा घोष चढीला पडला। मंडपभर जागा मिळेल तिथे माणूस दाटले होते। मंत्रीगण पाठीशी घेत राजे आसंदी जवळ आले। आसंदीची सविध पूजा झाली। पायाचा स्पर्श होणार नाही अशी दक्षता घेत राजे आसंदी आरूढ झाले। पाठोपाठ सोयराबाई आणि संभाजीराजे चढले। अभिषेकांच्या मांडल्या सरंजामातली छत्र अण्णाजींनी उचलले। अब्दागिरी मोरपंखा त्र्यंबकपंतांनी घेतला। सुवर्णी मोरचेल दत्ताजींनी हाती पेलला। तिघेही आसंदीच्या पाठीशी झाले। सुवर्ण कुंभ घेतलेले मोरोपंत, रौप्य कुंभ उचललेले हंबीरराव, ताम्रकुंभ तोललेले रामचंद्रपंत, मृत्तिका कुंभ सावरलेले रघुनाथ पंडित आणि सुवर्णी हिरे रत्न जडित राजदंड पेललेले न्यायाधीश निराजीपंत आसंदीच्या दुतर्फा झाले। भंडारा वाहिलेली सोन्याची ओंजळ पूर्वेच्या दिशेने उजळून आचार्य गागाभट्टांनी खड्या आवाजात अभिषेकाची रोमांचक पावन नांदी दिली। ओम गंगणपतये नमः, कुलदैवतेभ्यो नमः। मोरोपंतांनी हातीचा तूप भरला सुवर्णकुंभ बाळंभटांच्या हाती दिला। राजे संभाजीराजे सोयराबाई यांच्या राजमस्तकांवर अभिषेक होऊ लागला। ते तिघेही निथळू लागले। तूप, दूध, दही, मध अशा सत्वरसात गंगा, सिंधू, यमुना अशा लोकनद्यांच्या पावन जलात पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेस गरजत उसळणाऱ्या मर्दान्या सागरांच्या अशरण जलात ते निथळू लागले आणि त्यांच्याबरोबरच जगदंबेचा थोर भुत्या रायगडही निथळू लागला। जमलेल्या 50,000 उरातून ओसंडणाऱ्या स्वातंत्र्य लाटात नगारखान्यावरचा सोनकिनारी जरीपटका निथळू लागला। वरच्या आकाशातून पाझरणाऱ्या आजवर कामी आलेल्या हजारो मावळवीरांच्या आनंद आस्वाद जिजाऊंचे म्हातारपण निथळू लागले। कृतार्थतेच्या जीव कोंडणाऱ्या दम्यात जगदंबेचे आईपण निथळू लागते। भूत्यांच्या कौतुक महिम्यात झोपडी खोपटात अंग टाकणाऱ्या शिंगांची तान कानी पडताच एका हाताने पाठीशी ढाल बांधून घेत दुसऱ्या हाताने आपल्या पोपटावर चिलमीवरचा निखारा तसाच उचलून ठेवून जय भवानी गरजत घोड्यावर मांड घेणाऱ्या हरमावळी धारकऱ्यांचे मर्दपण निथळू लागले। आता मराठा गादी झाली या रांगड्या अभिमानात।
अभिषेक संपन्न झालेल्या राजमंडळाने उंची राजपेहराव परिधान केले. काशाच्या परातीतील कडी व तुपाच्या दर्पणात मुखदर्शन घेतले. शस्त्रपूजा करून राजे युवराजांनी अंगी शस्त्रे धारण केली. समर्थांच्या कोदंड खांद्यावर घेताना राजांच्या मनात त्यांनी दिलेला बोध टंकारला. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. देवद्रोही तितुके कुत्ते, मारून घालावे परते. अवगा हलकल्लोळ करावा. युवराज संभाजीराजांना संगती घेऊन राजे गागा भट्टांमागून चालले दरबारी चौकाकडे. सिंहासनाच्या रुखाने त्यांच्या मागून मंत्रीगण, शास्त्री, जमलेला बिन्नीचे सरदार चालले. दूरवर डोंगर रांगा आड नवा उषक काल भवितव्याची वाट चालला. राजे युवराज सोयराबाई दरबारी चौकात आले. मुंगी रिघायला वाव मिळणार नाही असे माणूस चौकात दाटले होते. छताला धरून चौबाजूंना ओळंबलेले झालदार पडदे झळकत होते. पुष्पमालांनी सारा दरबार शृंगारला होता. साऱ्यांचे डोळे जखडले होते राजमंडळावर. टाचा उंचावून माणसे धडपडत होती राजदर्शनासाठी. राजे सोयराबाई युवराज सिंहासनाच्या चौथऱ्यासमोर आले. प्रथम पायरीला लागूनच एका चौरंगावर चांदीचे घंगाळ होते. त्यात ताम्र मुहूर्तपात्र सोडले होते. आचार्यांनी दिलेले श्रीफळ चौथऱ्याच्या प्रथम पायरीजवळ वाढवून राजांनी भकले दुहाती फेकली. सिंहासनाची सविध पूजा बांधली. पोतराजाने समोर धरलेल्या परडीतील भंडाऱ्याची मूठ उधळली. जगदंब जगदंब, कुणालाही ऐकू येणार नाही असे स्मरण करीत राजांनी सोनपत्र्याने मढविलेल्या चौथऱ्याच्या पायरीवर उजवा पाय ठेवला. राजे चौथरा चढू लागले. त्यांच्या पायमागाला धरून सोयराबाई संभाजीराजे चौथरा चढले. मोतीलगाच्या छताला धरून असलेल्या व्याघ्रदंडी हिरे रत्नजडित प्रशस्त सुवर्ण सिंहासनाला छातीशी हात भिडवीत राजांनी वंदन केले. पाय न लावता उगवता पुढा धरून त्यांनी सिंहासनावर वीरबैठक घेतली. सिंहासनासमोरच्या चरणासनाला लागून असलेल्या उजव्या सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली. डाव्या तर्फेला असलेल्या पडदेबंद राणीवशात सोयराबाईंनी बैठक घेतली. अष्टप्रधान मानाप्रमाणे एक एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले. अब्दागिरे, गुर्जपदार, चौरीवाले, पंखावाले यांनी आपापल्या जागा घेतल्या. आचार्य गागा भट्टांनी राजे युवराज यांच्या मस्तकीचे टोप उतरून मोकळ्या तबकात ठेवले. दुसऱ्या तबकात असलेला राजांचा अभिमंत्रित शुभ्रवर्णी टोप आचार्यांनी हाती घेतला. मंत्रसाद उठू लागले. मुहूर्त पात्र घंगाळा टोपताना आचार्यांनी राजटोप राजांच्या मस्तकी स्थापित केला. दुसरा केशरी टोप संभाजीराजांच्या मस्तकी चढविला. रायगडाचा बुलंद तोफखाना दणाणू लागला. उखळी बंदुकांच्या फेरी झडू लागल्या. चौघडे नगारे, शाजणे यांचा राजडंका घुमू लागला. गुर्जबदारने हातचा गुर्जब उचलून धरी ठणठणीत अलकाप दिला. राजश्रिया विराजित, सकळ गुणमंडित, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पदपातशाहा, श्रीमन महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. उभ्या दरबाराने तो अलकाप वरच्यावर तोलून धरला. त्या कल्लोळाने चौथऱ्यावरची सुवर्णी न्याय तुलाही थरथरली. आपल्या दोन्ही पारड्यात नाचण्या एवढीही तफावत नाही ना याची खातरजमा करून घेत स्थिर झाली. कानी पडलेला जयकार संभाजीराजांच्या अंगी टपटपून उठला. त्यांना वाटले उठावे आणि घाटी फुलवीत आपणही त्याला दाद द्यावी. उगवतीवर आलेल्या सूर्याची किरणे थेट चौथऱ्याला मुजरा द्यायला रुजू झाली. सुवर्णी सिंहासन झळाळून उठले. नेहमीच्या सरावाने संभाजीराजे बसल्या बैठकीवरूनच दूरवर दिसणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्यात दंगले. त्यांचे ते सूर्यदर्शन भंगले, कारण त्यांच्या अवतीभोवती रोमांचक खणखणाट करीत सोनमोहरा कोसळत होत्या. सिंहासन मंडित राजांना प्रधानमंत्री मोरोपंत ओंजळींनी सुवर्ण स्नान घालीत होते. राजांच्या मस्तकावर उड्या घेत उतरलेल्या मोहरांचा पायगतीला बसलेल्या संभाजीराजांच्या भोवती सडासडा पडू लागला. एकलगीने भरजरी नजराण्यांची शेकडो तबके सिंहासनासमोर पेश येऊ लागली. दरबारी गर्दीतून वाट काढीत टोपीकरांचा गोरासाहेब हेनरी ऑक्झेंडन सिंहासनासमोर आला. डोकीवरची साहेबी टोपी उतरून राजे युवराजांना कमरे झुकून अदब देताना तो टोपीकर बोलीत पुटपुटला. युअर एक्सलन्सी राजा सेवाजी मे पॉवर हिज मर्सी टू ॲक्सेप्ट दी गिफ्ट्स ऑफ कंपनी. त्याच्या तबकधाऱ्यांनी आणलेल्या नजराण्यात राजांच्यासाठी एक हिरेजडित शिरेपेस, 2 किमती मोती आणि 2 हिरेजडित सलकड्या होत्या.
संभाजीराजांच्यासाठी 2 हिरेमंडित सलकड्या आणि भरजरी हिऱ्यांची एक कंठी होती. नजराण्याचा विधी आटोपला. महादानी देकार सुरू झाला. जमल्या ब्राह्मणांना गोसावी, उत्पात, वासुदेव, भुत्ते, पोतराज, बैतेदार, फकीर, बैराग्यांना राजे युवराज दान करू लागले. दान घेणारे भरल्या तोंडाने दुवा आशीर्वाद देऊ लागले. तथास्तु, भोलानाथ सुखी ठेवील, खुदा सलामत रखे. देकार सरला. दरबारी कलाकारांनी पवाडे, नृत्य, भजन यांच्या शेलक्या चिजा पेश केल्या. सर्वात शेवटी वज्रकवी भूषण कमरशिला आवळून सिंहासनाच्या सामोरा आला. त्याची बिजलीवर मांड घेतलेली दिमडी थडथडू लागली. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले. कानावर हात घेत त्याने राजांच्या कुलदेवाचे नमन धरले. जय जयंती, जय आदि सकती, जय चमुंड, जय मुंड भंडासुर खंडिनी, जय सुक्त, जय रक्तबीज बिड्डाल भिहंडिनी. ते नमन ऐकताना राजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. डोळे मिटलेल्या संभाजीराजांना साक्षात अष्टभुजा दिसू लागली. दिमडी झळकत धडाडू लागली. भरल्या दरबारातून भूषणाच्या ढंगदार शिवगौरवाला सहज दादी येऊ लागल्या. डोळे मिटलेला भूषण हात छताकडे उडवीत शब्दांचे पोतचे पोत नाचवू लागला. युवराज फण विसरून संभाजीराजे हात उठवून कविभूषणच्या तेजरसी रोमांचक रचनेला दाद देऊ लागले. चौकात मागे पाण्याची कारंजी उसळत होती. पुढे शब्दांची कारंजी उसळू लागली. राजांचे यश वर्णन करताना बेभान भूषण स्वतःला विसरला. वा भले, संभाजीराजांच्यातील कवी मन दाद देऊन गेले. भूषण थांबला. घामाघूम झालेल्या भूषणासमोर सरपोसाने झाकलेले मोहरांचे तबक आले. राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला. राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले. श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय. जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले. राजमंडळाच्या कदमाकदमांबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली. महामुजरे झडू लागले. नगारखान्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता. गळ्यात सोनेरी घाट किणकिणवीत, कानांच्या झापा फडफडविणारा सोंड गंडनाळ यावर रंगी नक्षी फिरलेला, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरजरी झुलीवर देखणी किरणात झळझळती सोन अंबारी घेतलेला त्रिशूल हत्ती राज ऐरावत म्हणून अलम मस्तपणाने झुलत होता. त्याच्या समोर पांढरा शुभ्र जातवान घोडा आयाळीवर पिसांचा मोरचेल मिरवीत, अंगी तलम झूल घेऊन गळ्यात सोन कोयऱ्याची माळ आणि उजव्या पायात सोन तोडा मिरवीत लाभाचा राज अश्व म्हणून उभा होता. नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहरावातील दरबारी मानकऱ्यांनी दुहाती शिस्त धरली होती. अब्दागिरे, निशाण बारदार, चौरीवाले, गुरजबे यांनी ऐरावताला कडे टाकले होते. माहुताने इशारा देतात राज ऐरावत बसता केला. त्याला शिडी लावण्यात आली. उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फिलवान म्हणून सरलष्कर हंबीरराव प्रथम राज ऐरावतावर आरूढ झाले. पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोन अंबारी स्थानापन्न झाले. सोन मोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठीशी वीर बैठकीत बसले. हंबीररावांनी ऐरावताला अंकुशमार देऊन खडे केले. सुवर्णी फुले, गुलाल, पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली. राजयात्रा निघाली. कुबेरी थाटात लेझिमाचे तांडे खेळीला पडले. रणहलग्या ताशे तडतडू लागले. तोड्यांच्या बंदुका आणि जडशीळ उखळ्या दणाणू लागल्या. दांडपट्टे, फरीगदगा, बोथाट्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दावण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले. गुर्जपदार राज अलकाप देऊ लागले. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित दाटल्या कंगणी पगड्यांचा लाल दर्या सरकू लागला. त्या सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढलेला आभाळीचा सूर्यही क्षणभर थरथरला. लपकन कमरेत झुकला. शिव आणि शंभो शंकराच्या दर्शनाला निघाले. रथयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली. एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे येऊन महाराज जगदीश्वराच्या चौक आवारात आले. देवदर्शन करून राजयात्रा बाले किल्ल्याकडे परतली. राजमंडळ जिजाऊंच्या खासे महालाकडे निघाले राजमातेच्या दर्शनासाठी. छत्रपती महाराज येत आहेत. वर्दी ऐकताना जिजाऊंचे
सुरकुतलेले अंग रोमांचून थरारले. त्यांच्या बैठकीच्या भोवत्याने पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई उभ्या होत्या. जिजाऊंच्या पायांवर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुडघे टेकले. त्यांच्या बगलेने संभाजीराजांनी गुडघे टेकले. रायगडा एवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकविली. जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यांतून सुटलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले. महाराजांच्या राजटोपावर उतरले. झालेला अभिषेक पावन झाला. जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या. शब्द फुटेना. उभे अंग थरथरू लागले. आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मनी उलगडल्या होत्या. मन असंख्य विचारांच्या कल्लोळात फोलपटू बघत होते. त्यांच्या पायांवर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले. कसल्या तरी निर्धारी विचाराने महाराजांनी मान वर घेतली. भरल्या डोळ्यांपुढे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या. महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले. कुणाला कल्पना नसताना त्यांनी तो कीर्तिधवल राजटोप उतरून सरळ जिजाऊंच्या पायांवर ठेवला आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गदगदू लागले. शिवबा, डोळे पत्राने निपटून टाके जिजाऊ मासाहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादाऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू लागल्या, शिवबा. जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरी कोयरीवर उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी पण आतून पार गलबलून आलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोदंडाला आणि आणि महाराज जिजाऊंनी अंगा खांद्यांवर खेळून ऐन भरीत आणलेल्या संभाजीराजांना. राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य काका भट्टांना 1.25 लाख हुनांची दक्षिणा देऊन पहाऱ्यासाठी हत्यारबंद शिबंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली. राजमाता जिजाऊसाहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेथे बांदल कंक शिलिंबकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली. आऊसाहेब, येता व तब्येतीला धरा. लई ताप दरा करू नकासा आता. पाऊस धराया लागलाय. आमासनी जाय पाहिजे. शेतीवाडी हाय निघतावं. गारठ्याला तम्याचं दुखणं दुनावतया. हात राहू नकासा. खालचं पाचाडात जावं कसं. नितळ भाबड्या मावळी प्रेमभावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊन उथळू लागल्या. जमले मावळ माणूस सव्वाटा पांगले. गड उलगला. मृगाची गाळी छपरी आभाळाला धरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सुंकारत पिसाट गोंगावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी विछायतीवर अंग टाकले. दम्याच्या धुसकाऱ्यात त्यांच्या घशातील जगदंब घुसमटू लागला. कांबळ्याच्या 2-2 घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते. पडेबंद मेणे जोडण्यात आले. हात जोड देत शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासे महालाबाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे सारा गोतावळा त्यांच्या भोवती ताटला होता. राजे, आम्हा जरा दरबारी चौकात नेता. जिजाऊंच्या तोंडून शब्द आले. जी. महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या. जागजागी अभिषेकाच्या खुणा मिरवणारा सजला दरबारी महालाला. पूर्वाभिमुख सुवर्णमंडित रत्नजडावाच्या 32 मणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला. सिंहासनावरच्या मोतीलगाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, चला राजे, तुमच्यावर छत्र आलं. बालेकिल्ल्याच्या पालखी दरवाजाने जिजाऊंचा मेणा मनोऱ्या बाहेर पडला. त्यांच्या दोन्ही तर्फांना महाराज आणि संभाजीराजे पायी चालू लागले. पाठीमागून जनान्यांचे 7-8 मेणे चालले. जिजाऊ रायगड सोडून निघाल्या. मेण्याची काठाळी धरून चालताना संभाजीराजांच्या मनी विचार उठू लागले. ही गड उताराची वाट कधीच सरू नये. पलीकडे महाराज, अलीकडे आम्ही. मेण्यात मासाहेब. ही चालणी अशीच राहावी. भुई थकले तर त्यांच्या हातीचे थोपे आम्ही घेऊ. महाराज घेतील. मासाहेबांना धक्के बसणार नाहीत अशी तोलती चाल धरू. कधीतरी महाराज मासाहेबांना म्हणाले होते, आम्ही आपला मान काय करावा, तो आमचा वतूब नव्हे. शरीर सोलून त्याच्या मोजड्या आपल्या पायी चढवल्या तरी ते थिटेच आहेत. मासाहेब खोकू लागल्या की आमचा जीव घोटाळणीला पडतो. खंत वाटते त्यांचा दमा आम्हास घेता येत नाही. आता अभिषेक संपला.
हा पावसाळा आम्ही पाचाडातच राहू मासाहेबांच्या पायांजवळ. आम्ही रचलेली काव्ये त्यांना ऐकवू, त्यांच्या धरल्या सांध्यांना मालिश देऊ, दम्याची उबळ तुटतात त्यांच्यासमोर तस्त धरू. धाप लागलेली असली तरीही त्या हसतच म्हणतील, "हं, ऐकवा तुमची गीतं." आमच्या शिवबानं कधी गीतं रचली नाहीत, तेवढी वाण शंभूराजे तुम्ही भरून काढली. मग आम्ही त्यांच्यावरच रचलेली गीतं सर्वात शेवटी वाचू. ते ऐकताना डोळे मिट्टे किटपुटपुटतील. जगदंब जगदंब. बिछायतीवर हात थपटीत आम्हास बोलावून जवळ बसवून घेतील. तोंडाने त्या काहीच बोलणार नाहीत, पण आमच्या पाठीवरून फिरणारा त्यांचा हात उदंड बोलेल, बोलतच राहील. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.